भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपामधील वाद चव्हाट्यावर। मुरबाडमधील भाजपाचे आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी। भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी। देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र। भिवंडी लोकसभेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप। भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांच्या सोबतचा फोटो व्हायरल। किसन कथोरेंनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी, पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं। आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं। याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्या मामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे। त्या फोटोवरने निश्चित आहे की किसन कथोरेंनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा, याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही। मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा।